मला म्हणजे सुरुवातीला तुम्ही प्रस्तावित केलं पाहिजे, म्हणून तुम्ही कुणी बोला. केलं तर कदाचित विरोध होऊ शकतं आणि मग एकमेकाविषयी हेवेदावे वाद वाढत जातात. मला या ठिकाणी जाहीरपणे दोन्ही राज्यांना सांगायचं आहे की या प्रकारची भावना इथून पुढे तुम्हाला दोघांनी थांबवली पाहिजे. जो चुकत असेल त्याचा कानान धरा, त्याला तुमच्या वाड्याचा रस्ता बंद करा. तुमचं आम्ही ऐकत असू तर दुसरी गोष्ट जाहीरपणे सांगितली पाहिजे, माफ करा मला पुन्हा स्तुती करायची नाही, कुणाला कमी लेखायचं नाही, पण जो राजघराण्यामध्ये मग फलटणचं असलं उदाहरण दाखल करतो मी, त्यांच्या जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांचा, स्वतः म्हणजे त्यांच्या मार्केट कमिटी त्यांच्या, जिल्हा परिषद पंचायत त्यांची, नगरपालिका त्यांच्यात वाद होत नाही. साताऱ्यातच का वाद होता तो? दोघांनाही माझी विनंती आहे, एक कार्यकर्ता म्हणून, सामान्य नागरिक म्हणून मला असं सांगायचं की साहेब तुम्ही दोघांनी बसून एकदा हे संपवा आणि सातारकरांच्या आमच्या ज्या भावना आहेत, आम्हाला तुम्हाला महाराष्ट्राचं नेतृत्व करताना बघायचं आहे, देशाचं नेतृत्व करताना तुम्हाला बघायचं आहे. लागण ती ताकद द्यायची सामर्थ्य आणि एकजूटपणा सातारची जनता दाखवणार आहे. तुम्ही कधी रात्री हाकणारा, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी उभे राहणार आहोत. या जिल्ह्याचे सर्व आमदार आज तुमच्या पाठीमागे आहेत, त्यांना घेऊन तुम्हाला उद्याचं महाराष्ट्र राजकारण करावं, तुम्ही नेतृत्व साताऱ्यामध्ये महाराष्ट्राचं करावं, अशा प्रकारची भावना आमच्या मनामध्ये, जिल्ह्याचं नेतृत्व तुम्ही करावं ही भावना आमच्या मनामध्ये, त्या दृष्टीने तुम्ही दोघांनी विचार करून एकत्र राहावं अशी भावना आहे. पूर्वी बघितलं आडी न ठेवता आपलं काम करणार आहे. एक मत जरी आमच्या माध्यमातून विरोधात गेलं तर आम्ही साहेब म्हणून ती शिक्षा भोगायला तयार आहे. आमच्या हातात तसलं पाप होणार नाही, आज अखेर झालेलं नाही, एवढंच या ठिकाणी जाहीरपणे वचन देतो आणि प्रजा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार साहेबांना मतं पडतील त्यापेक्षा ज्यादा मताधिक्य देण्याचा आमचा सर्व गट तुमच्या पाठीशी राहील. यामध्ये तुम्ही तिळमात्र शंका आणू नका की ज्या पद्धतीने काही कार्यकर्ते आमच्याकडे चुकीचा मेसेज देतात त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. तुमच्याकडे जे आहेत त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करणार, कारण त्यांच्यामुळेच आजपर्यंत तुम्हाला सर्वांना भोगायला लागलेलं आहे. ज्या गोष्टी भोगाव्या लागल्या त्या कार्यकर्त्यांच्या घरी काय झालेलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. भविष्यामध्ये पुन्हा या इतिहासाची पुनरावृत्ती होता कामा नाही की आपण झालं गेलं विसरलं पाहिजे. आणि या महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये की दोन भाव एकत्र आल्यानंतर या खासदार महाराष्ट्र देशामध्ये एक नंबरचा कशा पद्धतीने निवडून देता येतो याचा आता आपल्याला या ठिकाणी ज्वलंत उदाहरण देण्याची संधी आलेली आहे. त्याच्यामुळं आज सातारा शहरामध्ये जे काही होईल ते आम्ही सर्व पक्षाचंच काम करू आणि जास्तीत जास्त खासदार साहेबांना या सातारा शहरातून आणि सातारा तालुक्यातून जास्तीत जास्त मतदान कसं मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आज गेले 10 वर्ष खासदार आपल्या या लोकसभा मतदारसंघातून निवडून जातात. खासदार साहेब एकच आमचं म्हणणं आहे की सातारा शहरामध्ये जास्तीत जास्त जर बघितलं तर बेरोजगारी ही जास्त आहे. तर ह्या बेरोजगारीसाठी आपण दोघांनी सुद्धा प्रयत्न करून साताऱ्यात कसा रोजगार आणता येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि कराल अशी अपेक्षाही करतो. आज सातारा शहरामध्ये सुशिक्षित बेकार जर बघितलं तर 50% मुलं शिरवळ, खंडाळा, पुणे या ठिकाणी कामासाठी जात असतात. तर आपण या शहरासाठी काहीतरी मोठं असं एखादं उद्योगधंदे आणावेत, म्हणजे ही शहरातून जी बाहेर जाणारी मुलं आहेत ही मुलं आपल्या सातारा शहरातच काम करतील आणि सातारा शहराचाही उद्धार होईल. आज कित्येक वर्ष आपण पीठावर शिवेंद्रराजेंचे सगळे नगरसेवक आणि पुढं उदयनराजेंचे सर्व नगरसेवक बसलेले आहेत आणि या निमित्तानं महाराज साहेब आपल्याला एक खात्री देतो की आपण दोघं बंधू एक झाल्यामुळं खऱ्या अर्थानं हा दुर्मिळ योग जवळजवळ 2.5 वर्षांना आज पाहायला मिळालेला आहे. खऱ्या अर्थानं जी गैरसमजाचा जो सुरुवात झाली ते आपल्या सर्वांना माहिती आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीपासून झाली आणि आज खऱ्या अर्थानं सातारा शहराची जनता गेले वर्षभर विशेषतः वाट पाहत होती की दोन्ही भाऊ आपण कधी एकत्र होत आहे. आज काय का असना, उशिरा का असना, पण ही आज योग आलेला आहे. मध्यंतरी काही मंडळी म्हणत होती
की दुसरा काय पर्याय आपण अवलंबायचा का, दुसरा काय विचार करायचा का, परंतु उदयनराजेंच्या मनात पिढी, परंतु एक मित्रत्वाचं नातं म्हणून ते आमच्याकडे आले होते. परंतु त्याच ठिकाणी मी शिवेंद्र बाबांच्या उपस्थितीमध्ये सांगितलं होतं की तुम्ही कुठेही असाल तरी आमचा पक्ष म्हणजे शिवेंद्रराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले सांगतील त्यांचं काम आम्ही करणार, ही तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो आणि मी थांबतो. जय हिंद. ते सन्माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, सन्माननीय आमदार बाळासाहेबजी पाटील, सन्माननीय माजी मंत्री माननीय शशिकांतजी शिंदे साहेब, सन्माननीय मकरंदजी आबा, या नगरीच्या सन्माननीय नगराध्यक्षा, त्याचबरोबर व्यासपीठावर सर्वच मान्यवर आणि आपण दोन्ही राज्यावर प्रेम करणाऱ्या बंधू भगिनींनो, महाराष्ट्र आणि या देशामध्ये आपण सर्वजण निवडणुकीला सामोरे जात आहोत. या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं आता थोडा थोडा रंग भरू लागलेला आहे. सर्वच मंडळी माझ्याकडे फार आता संशयानं बघतायत. का कुणास ठाऊक, त्याचं कारण काही मला माहित नाही, परंतु हेही आम्हाला आवर्जून सांगावं लागेल. ज्या वेळेला 2 लोकसभा झाल्या, 2 विधानसभा झाल्या, तेव्हा रक्ताचं पाणी करून आम्ही उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांना निवडून दिलेलं आहे, हे पण तुम्हाला आवर्जून आम्ही सांगतो. आणि त्या जावलीकरांचा शिंदेसाहेब सिंहाचा वाटा होता. महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त मतांनी निवडून येणारे आपले उदयनराजे भोसले आणि त्याचबरोबर गेल्या वेळेच्या विधानसभेला महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला ज्यांना मतं मिळवली ते आपले शिवेंद्रराजे भोसले यांना सुद्धा आम्ही सर्व लोकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं. आधीमध्ये काय गोष्टी घडल्या असतील, कधी बिघडतं कधी घडतं, काय बिघडावला काय कार्यकर्ते पण त्याला कारणीभूत असतात, आम्ही तुम्ही पण कार्यकर्ते त्याला कारणीभूत असतो. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज दोन्ही राजांचं खरं तर हे मनोमिलनाचं हे शेवटचं पर्व आहे. शेवटचं म्हणजे न संपणार. तुमच्या मनोमिलनात आता कोणीतरी हात घातला तरी ते मनोमिलन कधी आता फाटणार नाही, हे खरं तर या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज खऱ्या अर्थानं जाहीर झालेला आहे. मी थोडा आडवा तिडवा बोलणारा माणूस पहिल्यापासून आहे, नाही तर मलाच माराल इथं म्हणजे पंचायत व्हायची सगळी, कारण मी थोडं रोकटोक बोलतो, तो माझा स्वभाव आहे. आणि मग आम्ही मनापासून दोन्ही राज्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, काही घटना झाल्या असतील, काही घडल्या असतील, काटकर साहेब तुम्ही आम्हाला कधी चहा पण पाजला नाही, परंतु दोन्ही लोकसभेला आम्ही बिन तक्रार तुमचं काम केलं. हाडूक तर कधी दिलंच नाही तुम्ही आम्हाला. आणि खाण्यापिण्याचं तर सोडूनच द्या, आज काहीतरी सोय केली का नाही कुणाला ठाऊक. ते सगळं पाहिजेच ना, रंगढंग नसेल तर निवडणूक कसली हो. आम्ही शिंदे साहेब आम्ही रोकटोक आहे, आम्ही काय लाजत नाही, आम्ही खाणारी पिणारी माणसं जरूर आहे. टाकाला जायचं गाडगं लपवायचं आमचा काही धंदा नाही. परंतु निवडणूक आल्या की हे सगळं चालतं. गेल्या वेळेला दोन्ही मतदारसंघामध्ये आम्ही प्रामाणिकपणे सन्माननीय उदयनराजेंचं काम केलं. फक्त उदयनराजे साहेबांना आमची विनंती आहे, तुम्ही जसं काटकर साहेबांनी प्रेम करता तसं आमच्यावर तरी थोडं थोडं करत जा. मध्ये तुम्ही बाबाचा ह्यो खांदा दाबला, ह्यो खांदा दाबला, पेपरला बातम्या आल्या होत्या, आमचं बी कधीतरी काहीतरी दाबा केला.
बरं तुम्ही कोणाकोणाच्या कधी कधी मुख्य पण घेता, आमच्या मुख्य घ्या की बरं तुमचा होट जर आमच्या गालाला लागला किती मजा येईल हो. ओसाळ्या खाली की आमचं सगळं शरीर. अहो राजांचा परिषद झाल्यावर किती मजा वाटेल सांगा ना. बरोबर आहे का नाही शिंदे साहेब? सध्या तुमचं मुख ती जास्तच घेतात. तुम्ही प्रेम द्या, आम्ही प्रेम नाही तर तुमच्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी करू. आमचे राजे आहात तुम्ही. या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला हिंदवी राज्य स्थापन केलं. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जगावं कसं शिकवलं, ज्या संभाजी राजांनी मरावं कसं शिकवलं, त्यांचे वंशज आज तुम्ही, आम्ही तुमचे मावळे आहोत. त्यामुळं आम्ही सर्व मंडळी, तसं शिवेंद्र बाबांचं प्रेम आमच्यावर जास्तच आहे आणि बाबांसाठी आम्ही तर सर्व मंडळी कामच करणार आहे. पण मोठ्या महाराजांच्या लोकांनी सुद्धा बाबांचं पण काम करावं, नाही तर वेळ गेली की मला दाखवतो तुम्हाला. असं काय मात्र करू नका, कारण थोडा अनुभव आम्हाला आहे. मागच्याच या जिल्हा परिषदचा अनुभव आलाय महाराज साहेब आम्हाला तुमचा. खरं तीच आम्ही बोलतोय. अगदी तुम्ही आम्हाला बरेच या अगदी अजिंक्य तारेवरून आमचा कडेलोट केला तरी चालेल. काही कार्यकर्त्यांनी मला मध्ये धमक्या दिल्या होत्या, तू अनाजीची भूमिका करू नकोस नाही तर तुझा कडेलोट करू. आता अनाजीची भूमिका कोण करतंय? खरं तर असे कार्यकर्ते शोधून काढायला लागतील. अरे दोन्ही महाराज जर आनंदात नांदले तर आपल्याला बी सुख लागेल की हो. आता ह्यांचं जर गडबड झाली तर आपल्यालाही त्रास होतो, कार्यकर्त्यांना त्रास होतो, गुन्हे दाखल होतात, पोलिसांच्याकडे जावं लागतं. आणि म्हणून हा त्रास नको इथून पुढे आपल्या सर्वांनाच. खरं तर या महाराष्ट्रात आणि देशामध्ये या निवडणुका होताना खऱ्या अर्थानं मोदी साहेबांनी गेल्या वेळेला आजही 350 वर्षानंतर येणाऱ्या पिढीला सुद्धा अभिमान वाटेल अशा प्रकारचा एकच राजा या जगामध्ये होऊन गेला, तो छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज नव्हे, तो हा सातारा जिल्ह्याचा अभिमान आहे. हा सातारा जिल्ह्याचा एक वेगळ्या प्रकारचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. हा स्वाभिमान ज्या वेळेला विधिमंडळाच्या आमच्या सर्व आमदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून लोकसभेमध्ये जाईल त्यावेळेस एकच चर्चा असेल, कुठली हवा चालली नाही. पण सातारा जिल्ह्यामधून निवडून आलेला खासदार हा छत्रपतीचा 13वा वंशज देशातल्या सर्व खासदारांपेक्षा जास्त मताने निवडून आला. हा इतिहास करण्याची खऱ्या अर्थाने निवडणूक आहे. म्हणून सगळे विसरून जाऊया. फक्त प्रामाणिकपणाने, कारण आपल्यातला असलेला मतभेद, आपल्यातल्या असलेला दुरावा, म्हणून काही लोकांना वाटलं की आता ह्या निवडणुकीमधून आपण सातारा जिल्हा काबीज करू शकतो. पण त्यांना वाटत नाही. घरामध्ये सुद्धा जर नवरा बायकोमध्ये वादविवाद झाला नाही तर संसार सुखी होत नसतो. वाद झाल्यानंतर उलट प्रेम वाटतं, ते आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. ती भाजपमध्ये जात आहेत का काय? ज्या वेळेला वैयक्तिक चर्चा व्हायची, मी अभिमानाने सांगेन, छत्रपती राजांना, वंशजाला, उदयनराजे असे, शिवेंद्रराजे असेल, आम्ही सगळे असो, हुकुमशाही या सातारा जिल्ह्याने कधी स्वीकारली नाही. आणि ही हुकुमशाही या देशामध्ये पाहायला मिळाल्यानंतर मनापासून त्यांनी सांगितलं, मी फक्त शरद पवारचा चाहता आहे आणि मोदीजींच्या कारभारावर या त्या लोकांना या सत्तेतून हद्दपार करण्यासाठी मी पुढाकार घेईन. हे सांगण्याचा निश्चितपणाने निर्णय आमच्या साक्षीने या उदयनराजे भोसलेंनी घेतलेला आहे. म्हणून मी एवढंच सांगणार आहे की आज आपल्याला या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे. मी फार वेळ घेणार नाही. मी परत जिल्ह्यात बोलणारच आहे. परत आरोप प्रत्यारोप होतील. काही वर्तमानपत्रांनी सांगितलं की आमच्या काही लोकांची जी जुगलबंदी आहे ती बोगस आहे. मी त्या दिवशी सांगितलं होतं. माझ्या माथाडी संघटनेमध्ये बैठक झाली. मी प्रामाणिकपणाने सांगितलं, माझे सहकारी आहेत, माझ्याबरोबर काम केलेलं, आम्ही एकत्र काम करतो संघटना म्हणून.
मी एवढंच सांगितलं की माथाडींचं दैवत अण्णासाहेब पाटील आणि माथाडीचं दैवत शरद पवार आहे. राजकारणामध्ये पक्ष वेगळे असतील, पण माझा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माझा पक्ष, माझा दैवत हे शरदचंद्रजी पवार साहेब आहे. आणि या विभागातला माझा खासदार हा ऐतिहासिक मताने निवडून आणण्याची जबाबदारी माझ्या सकट माझ्या सगळ्या आमदारांची असेल, हा विश्वास या ठिकाणी सभेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना देतो. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे, इतिहास घडवायचा आहे. आणि हा इतिहास घडवताना प्रामाणिकपणाने सर्व कार्यकर्त्यांनी, आजही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे, लोकसभा झाल्यानंतर विधानसभेला काय होणार ही शंका आहे. पण मी एवढंच सांगणार आहे की आमचा फायदा दुसरा घेतो आणि तो संधी शोधण्याचा प्रयत्न करतो. एकजुटीने उभा राहिलो तर लोकसभा आणि विधानसभेचा इतिहास सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडीच्या असलेल्या सगळ्या आमदारांचा हा सातारा जिल्हा करू शकतो, हा विश्वास या ठिकाणी निश्चितपणाने मी आपल्याला देतो. आणि म्हणून मी एवढंच सांगणार आहे, बऱ्याच ठिकाणी चर्चा झाली, राम लक्ष्मण, मी तर बोलणार आहे उदयनराजांनी श्रीकृष्णाची भूमिका घ्यावी. आम्ही 5 आमदार 5 पांडव होतो. या 5 पांडवांची जवळ 6 आम्ही 5 बोललो, राष्ट्रवादीच्या आणि 6व्या आघाडीचे. बघा किती गांभीर्य झाले. आघाडीचा विचार एवढा गांभीर्याने घेतला तर आम्हाला पण पाडू शकतो का? त्यामुळे मी विनंती करतो, 100% मताधिक्याने होतील. आम्ही दिवस रात्र सगळे कार्यकर्ते एकत्र करतो. हा मेळावा हा विजयाचा नांदीचा मेळावा असेल, इतिहासाचा मेळावा असेल. 2 तारखेला आपले उमेदवार फॉर्म भरणार आहेत. शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज बाबा, आदरणीय शरदचंद्रजी पवार, सगळेजण, जयंत पाटील सगळे उपस्थित राहणार आहेत. सगळ्यांनी ऐतिहासिक अशा प्रकारची उपस्थित राहावी. आणि तो फॉर्म आपण ज्यावेळेला भरणार आहोत सकाळी 10 वाजता सगळ्यांनी उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो. आणि परत एकदा सांगतो, आजपासून निर्धार एकच ध्यास, उदयनराजे महाराज. जय हिंद, जय महाराज. मी सगळ्यांना विनंती करेन, नेत्यावर प्रेम पण असतं, परंतु नेता आणि त्या ठिकाणचे आपले सगळे मंडळी अडचणी देण्याच्या वेळेला सगळं विसरून जाऊन उद्या नव्या जोमाने आपल्या ठिकाणी या ठिकाणी इतिहास घडवायचा आहे. 2च उदाहरण दे. आपण जर असं केलं तर टीका सुद्धा होती, काही कार्यकर्ते नाराज सुद्धा होतील की आम्ही संघर्ष केला, नेत्यासाठी आम्ही त्या ठिकाणी कोर्ट कचऱ्या केल्या, आमचा फायदा काय? नेता आणि पक्ष टिकला तर कार्यकर्ता उभा राहत असतो. गावातल्या राजकारणातला, जिल्ह्यातल्या राजकारणातला आपापसातल्या मतभेदाचा फटका कसा होतो. आज एक पत्रकार परिषद झाली. महाराज, पत्रकार परिषदेमध्ये बघितलं गेलं तर जे या ठिकाणी आपल्या कार्यकर्ते, सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर या सातारा जिल्ह्यामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करतायत, तीच मंडळी असलेल्या उमेदवाराचं पाठराखण करताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि म्हणून शत्रू कोण हा ओळखण्याचा प्रयत्न करून माझी विनंती आहे की आजही माझा नेता देशामध्ये परिवर्तन करण्यासाठी एक इतिहास घडवण्याच्या बाबतीमध्ये देशामध्ये असलेला या हुकुमशाही पद्धतीला बाजूला करण्याचा इतिहास घडवतोय. याही वयामध्ये त्या ठिकाणी देशातल्या निवडणुकीच्या राजकारणाचा किंग मेकर होतोय. या शरद पवारांचा सातारा जिल्हा, उदयनराजांचा सातारा जिल्हा अभेद करण्यासाठी इतिहास घडवण्याच्या ठिकाणी निर्णय घ्यावा. आकाशात फिरते पक्षांचा थवा, आकाशात फिरतो पक्षांचा थवा. सातारा जिल्ह्यामध्ये फक्त शरद पवार आणि उदयनराजाच्या राष्ट्रवादीचीच हवा. हा इतिहास करण्याचा निर्णय आपल्याला 100% घ्यावा लागणार आहे. आणि म्हणून मी विनंती करणार आहे, मनातलं सगळं बाजूला काढूया. आपण समजतो तेवढी सोपी स्थिती आहे, पण शेवटी काही वेळेला असे कटू प्रसंग मागं टाकून पुढे जायचं असतं. समाजाचं, तालुक्याचं आणि जर आपल्या या ऐतिहासिक साताऱ्याचं भलं होत असलं
तर नक्कीच एकत्र येऊन प्रयत्न केला पाहिजे. ही भावना आमची या निवडणुकीच्या माध्यमातून परत एकदा एकत्र काम करण्याच्या निमित्तानं झाली आणि आम्ही त्या पद्धतीने कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे कुणी गैरसमज वेगळे काही करून घेऊ नका. पत्रकारांना पण माझी विनंती आहे की कुठेही सत्तेसाठी किंवा नुसती आम्हाला दोघांना सत्ता पाहिजे म्हणून आम्ही एकत्र आलोय अशी पत्रकार बंधूंनी पण समज करून घेऊ नये. या दोनच गोष्टी आमच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. एक तर पवार साहेबांचा विचार. आज पवार साहेब एवढ्या या वयामध्ये सुद्धा आज महाराष्ट्रभर ते फिरतात, सभा घेतात. आज त्यांच्या मनामध्ये जे शेतकऱ्याबद्दल असणारं प्रेम आहे, शेतकऱ्यावर जो गेल्या 4-5 वर्षामध्ये झालेला अन्याय आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जे काही प्रयत्न पवारसाहेब करतायत, सरकार किंवा सत्ता जी आहे ती बदलण्यासाठी जो प्रयत्न पवार साहेबांचा चालू आहे, त्याला आपल्या कुठल्याही वागण्यामुळं किंवा आपल्या कुठल्या याच्यामुळं इथं गालबोट लागू नये ही भावना आमची सर्वात महत्वाची आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही एकत्र येऊन काम करतोय. संघर्ष टाळण्यासाठी आम्ही एकत्र येऊन काम करतोय हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. आज गेली 10 वर्ष हे मनोमिलन जे आपण नाव दिलं होतं त्या याच्यामध्ये नक्कीच खासदार साहेबांबरोबर आम्ही सर्वजण दोन्ही निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून प्रामाणिकपणे राहिलो, काम केलं आणि वेळोवेळी आकडेवारीतनं ते दिसून आलेलं आहे. आणि नक्कीच या वेळेला सुद्धा जसं लालासाहेब बोलले, मानकुमरे भाऊ बोलले, चंदू आप्पा बोलले, सतीश अण्णा असतील, ही सर्व मंडळी जशी बोलली तसं या वेळेला सुद्धा नक्की सातारा तालुका आणि माझा जावळी तालुका याच्यातनं आम्ही नक्की काम जे आहे ते प्रामाणिकपणे करून दाखवू हा शब्द सुद्धा या मेळाव्याच्या निमित्ताने मी पक्षाध्यक्षांना देऊ इच्छितो. कुठलीही शंका घेण्याचं काही कारण नाही, कारण सगळ्यांना माहित आहे भाऊसाहेब महाराजांचं पक्षावरची निष्ठा. काँग्रेसमध्ये ज्यावेळेला होते त्यावेळेला काँग्रेस बरोबर राहण्याची, म्हणजे अगदी दादाराजे खर्डेकर माझे सख्खे मामा यांचे 2 वेळेला निवडणुकीमध्ये दोन्ही वेळेला भाऊसाहेब महाराजांनी मताधिक्य त्यावेळेला काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव भाऊंना मिळवून दिलं होतं. हे सगळेजण जाणतात आणि म्हणून पक्षनिष्ठा किंवा पक्षाच्या विचाराशी बांधील राहायचं, जिथं असू तिथं त्या विचाराशी बांधील राहायचं ही भूमिका पहिल्यापासून आमच्या घरानं भाऊसाहेब महाराजांच्या घरानं घेतलेली ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच याच्यावर आम्ही पुढं काम करत राहणार आहे. नक्कीच जे काही लोकांनी सांगितलं की ठराविक लोक असतात जी एकत्र येऊ नये वगैरे, काहींचं महत्त्व त्याच्यामुळे कमी होतं. पण नक्कीच मला खात्री आहे की असे काही लोक जर प्रयत्न करणारे असले तर आता त्यांना काही फार यश मिळेल असं मला वाटत नाही. माझे जे कार्यकर्ते असतील ते नक्कीच सांभाळण्याची ताकद ही माझ्यामध्ये आहे आणि खासदार साहेबांनी पण त्यांचे कार्यकर्ते सांभाळण्याची ताकद खासदार साहेबांमध्ये आहे. त्यामुळे नक्कीच अशा पद्धतीचं मतभेद किंवा कुठंतरी कानाला लागून काहीतरी गैरसमज पसरून देण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्यांना वेळच्या वेळी थांबवण्याचं काम सुद्धा इथून पुढच्या कालावधीमध्ये केलं जाईल हे सुद्धा या ठिकाणी मी माझ्या वतीने सांगू इच्छितो. त्याचबरोबर सर्वच बाबतीमध्ये आपण नक्कीच एकत्र येऊन चांगलं काम करू. मगाशी कुणीतरी म्हटलं की मला वाटतं बाळासाहेबच म्हटले गोसावी की राम लक्ष्मणाची जोडी आहे. आता मागं पण आम्ही मला वाटतं एका याच्यामध्ये सांगितलं होतं की दोघंही राम लक्ष्मण म्हटले की दोघांनाही वनवासात जायला लागेल. त्यामुळं त्याच्यापेक्षा मला वाटतं आता कलियुग आहे. आता ते रामराज्य वगैरे राम आणि लक्ष्मणाचं वगैरे आता ते युग निघून गेलेलं आहे. मला वाटतं कलियुगामध्ये जर उपमा द्यायचीच असेल तर मुकेश अंबानी आणि अनिल अंबानीची देणं गरजेचं आहे. कारण आज एका भावानं दुसऱ्या भावासाठी मला वाटते 400 का 500 कोटी रुपये 500 कोटी रुपये ज्यानं दिले. मला काय पैसे नको आहेत, त्याचं काय पैसे पण आपलं जे आहे ते पुढं ठरल्याप्रमाणे आणि पक्षामध्ये पक्ष म्हणून पक्ष जी शिस्त असेल, पक्षाची जी चौकट असेल याच्यामध्ये राहून काम व्हावं हीच एक अपेक्षा या सभेच्या निमित्ताने व्यक्त करतो. आताच जयंत पाटील साहेब आले. पाटील साहेब आपल्याकडनं पण आमची पक्ष म्हणून किंवा पक्षाचे कार्यकर्ते म्हणून एक विनंती आहे किंवा आज इथं अनेकांची विनंती आहे की आज लोकसभेच्या निमित्तानं आपण सर्वांना एकत्र आणलं, बसवलं, चर्चा केली, उमेदवारीबद्दल वगैरे सगळी चर्चा झाली, पवार साहेबांपुढे विषय झाले. तर पुढे सुद्धा पक्ष म्हणून आपलं तेवढंच लक्ष
या सातारा जिल्ह्यावर किंवा इथं राहावं. जर कुठं पक्षाच्या ह्याच्यामध्ये किंवा पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जर काही होत असलं तर आपण त्यावेळेला पण तेवढंच लक्ष द्यावं ही मला वाटतं सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं विनंती केली तर काही चुकीचं होणार नाही. कारण लोकसभेची निवडणूक महत्वाची आहे हे आम्हाला पण माहिती आहे. देशाचा विषय आहे, देशाच्या राजकारणाचा विषय आहे, राज्याचा विषय आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये आपली जे थोडंफार संघर्ष इथला आहे त्याचं गालबोट्याला लागू नये म्हणून नक्कीच पक्षाचा किंवा पक्ष आदेश जो आहे पवार साहेबांचा ज्या सूचना आहेत आपले जे काही आहे ते आम्ही मानून काम करतोय, कामाला लागलोय. त्यामुळं नक्कीच पुढे सुद्धा आपलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून असंच आमच्यावर लक्ष राहावं. खासदार साहेबांच्या मागं आम्ही त्यावेळेला पण होतो, आज पण आहे आणि नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही ताकदीनं जेवढं आम्हाला या निवडणुकीमध्ये काम करून जे काय मधल्या संघर्षामुळे थोडीफार मनं दुभंगली असतील ती जेवढी जवळ आणता येतील तेवढं जवळ आणण्याचा प्रयत्न नक्की आम्ही करू. एवढं आपल्याला या ठिकाणी या सभेच्या निमित्तानं सांगू इच्छितो. जास्त वेळ घेणार नाही. पण आता खासदार साहेबांचा सध्या परवा पण डायलॉग त्यांनी एक मारलाय की एक बार मैंने कमिटमेंट कर दी तुम्हें खुद की भी नहीं सुनता. तर महाराज आमचं तुम्हाला एवढंच सांगणं आहे कि जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता हूँ. त्यामुळे तुम्ही कुठली काळजी करू नका. मी एकतर कमी बोलतो त्यामुळं आता सध्या मार्केटिंगचाच विषय आहे सगळा, कारण सगळं राजकारण मार्केटिंगवरच चाललंय. त्यामुळे नक्कीच खासदार साहेब आम्ही आपल्याबरोबर आहोत. कुठेही आपल्याला दगाफटका आमच्या माध्यमातून होणार नाही हा शब्द या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला 100% माझ्या भाऊसाहेब महाराजांचे जे कार्यकर्ते आहेत मग जुने असतील, माझ्याबरोबर काम करणारे माझे नवीन सहकारी असतील किंवा माझ्या जावळी तालुक्यातले माझे सर्व सहकारी असतील, नक्कीच आम्ही आपल्याला पूर्ण साथ देऊ हा शब्द या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला देऊ इच्छितो. परत एकदा सर्वजण आपण इथं आला. जयंत पाटील साहेब आले आपल्याला मार्गदर्शन करायला, त्याबद्दल जयंत पाटील साहेबांचं सुद्धा स्वागत करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांच्याकडे एक कला आहे ग्लोबल स्टडीची. अनेक सगळ्यांना कुठेतरी दिशाभूल करून काय ना काहीतरी आमिष दाखवून हे नेहमीच त्यांनी ठिकठिकाणी भांडणं लावून त्यांनी सत्ता केंद्र काबीज केले. प्रश्न सत्तेचा नाही आहे, प्रश्न विकृतीचा आहे. विकृती ह्याच्याकरता कारण की शेवटी ते जरी सत्तेत असले आणि मी जरी विरोधात असलो तरी शेवटी आपण माणसं आहोत आणि त्यांनी थोडासा विचार तरी करायला हवा की एखादा आपण जर निर्णय किंवा एखादे ध्येय धोरणं आपण जर जे आपण एखादा निर्णय किंवा ध्येय धोरणं आपण राबवले असतील, एखादा कायदा बनवला असेल आणि तो लोकांच्या हिताच्या विरोधातला कायदा असेल तर तो त्यांनी खरं तर बाजूला घ्यायला हवा किंवा माघारी घ्यायला हवा. पण तसं न करता त्याचं समर्थन ह्या करता आजपर्यंत करत आले गेले 4 वर्ष का तर त्याच्यामुळं जर तसं केलं तर लोकांना कळेल की आज त्याच्यामुळं आपण कुठेतरी चुकलोय आणि त्याचा आपल्याला संपूर्ण आपल्या हातातनं सत्ता निघून जाईल. आणि तेच नेमकं संपूर्ण त्याचं जी सत्ता जाण्याचं कारण या 4 जे काय नुकत्याच पार पडलेल्या ज्या विधानसभेच्या निवडणुकीचा मूळ कारण तेच. आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं. आमचे मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय जयवंतराव पाटील साहेब, आमचे मित्र आमदार शशिकांत शिंदे साहेब, आमचे लाडके बंधुराज शिवेंद्रराजे, यानंतर आदरणीय जयवंतराव बोलणार आहेत. उपस्थित सर्व लोकशाहीतले आपण सर्व राजे, सर्वप्रथम या ठिकाणी मी शिवाजी महाराजांना व्यक्तीच्या माझ्या वतीने आणि आपणा सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो. आणि आपल्याला माहिती आहे की दर 5 वर्षानंतर
निवडणुका या अटळ असतात आणि मग नेमकं मतदान करायचं कोणाला आणि का करायचं हे संपूर्ण त्याच्यावर बारकाईने आपण विचार करणं गरजेचं आहे. कारण जर चूक केली तर काय होतं हे गेल्या 5 वर्षापूर्वी जेव्हा आपण म्हणण्यापेक्षा सर्व देशांतल्या लोकांनी जेव्हा चूक केली आणि आज देशोधडीला किंवा अधोगतीला च्या मार्गाने चाललेला आपल्याला पाहायला मिळतो. ही चूक पुन्हा होता कामा नये, कारण की ही चूक सुधारण्यात 5 वर्ष जातात आणि 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जर हाल कोणाचे होत असतील तर सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी आणि सर्वांचेच, व्यापारी, त्यानंतर उद्योगपती, सर्वांचेच एकंदरीत संपूर्ण हाल होतात. संपूर्ण अर्थव्यवस्था या देशाची आता कोलमडलेली आहे. हे केवळ निवडणुका जाहीर झाल्यात म्हणून मी बोलत नाही. मगाशी वसंतराव भाऊंनी आणि बरेच वक्त्यांनी त्यांच्या मनोगतातनं, शशिकांत शिंदे असतील, या सर्वांनी त्यांच्या मनोगतात एकच मुद्दा व्यक्त केला की कुठंतरी आता आपण विचार करणं गरजेचं आहे की आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे. आणि जर आपण वेळेस त्याला आळा घातला नाही तर नुकसान हे तुमच्या कुटुंबातल्या भावी पिढीचं होणार आहे, ओघांनी या तुमच्या देशाचं होणार आहे. आणि हा देशाचे तुकडे झाल्याशिवाय होणार नाही. आज ज्या पद्धतीने जे सत्तेत असणारे जे लोक आहेत, मन की बात, ज्यावेळेस ते मन की बात म्हणत होते त्यावेळेस एकटकपणे लोक ऐकत होते, त्यांच्या भूलथापांना बळी पडले. पण या गेल्या 5 वर्षात फक्त दिलेले आश्वासन हे कधी पूर्ण झाले नाही आणि पूर्ण करू शकणार नाही. आणि नेमकं बाळासाहेब म्हणाले राम लक्ष्मण, शिवराजे म्हणाले मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी. मग मी विचार करतो आता, आणि त्यानंतर शशिकांतनी श्रीकृष्णाची उपमा आणि ते मला आता माझ्यासाठी काय उरलं नाही. विचार करत होतो, म्हणलं आता काय, आता शिल्लक काय राहतं. आता काय जरा सगळे बुद्धिवादी आहेत, एवढी काय माझ्याकडे बुद्धी नाही. विचार केला आपण, आपल्या बुद्धीप्रमाणे काहीतरी विचार केला. माझी आणि शिवेंद्रांची आमची टॉम अँड जेरीची जोडी. कशी आहे सांगतो. तुझ्याशिवाय कर्मना आणि तुझ्याशिवाय जमना अशी अवस्था आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगतो, कुठल्याही प्रकारे कुठलाही स्वार्थ, कुठलाही वेगळा विचार करून आम्ही एकत्र, तसं पहिल्यापासून होतोच. मधल्या काळात काय गैरसमज झाले असले तर झाले होते, पण आज या प्रसंगी सांगतो की भविष्य काळात असे गैरसमज कधी होणार नाही. हे केवळ माझी निवडणूक पार पाडण्याकरता मी बोलत नाही आणि केवळ ह्या सर्वांचा पाठिंबा मिळावा म्हणून बोलत नाही, पण हे बोलतोय कारण की एकच 29 वर्ष आता संपूर्ण यांनी सांगायचं त्यांनी सांगायचे गेले. आता बस झालं. मी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याकरता जर आपण एकत्र आलो नाही तर जसे या लोकांना संधी जर मिळाली तर देशाचे तुकडे करायला कमी करणार नाही, तसे आपल्या सगळ्यांमध्ये तुफडी निर्माण करून आपल्यामध्ये तुकडे निर्माण नक्कीच करतील. आणि आपली एकी मध्येच आपली शक्ती आहे, एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि भविष्य काळामध्ये हे जरी आत्ता यांच्या निवडणुका सगळ्या आमदारांच्या जरी 5-6 महिन्याच्या अंतरावर असतील तर आजच सांगतो की हे सर्वजण निवडून आले असं मी आजच घोषित करतो. हे प्रामाणिकपणे सांगतो. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे बोला तो बोला, उन्होंने बोला, वैसा मैं भी कहता
एक बार जब मैंने कमिटमेंट करके मग लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो संपूर्ण उमेदवारी जाहीर करायचा, पण ह्या ठिकाणी काय उमेदवार असे असतात की एका यात्रेला आल्यानंतर पुढच्या वर्षी जे यात्रेलाच दिसतात चांगले, आणि मग कुठलंही काम न करता फक्त व्यक्तिगत टीका करण्यावरती ते भर देतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॅरेक्टर असोसिएशन म्हणतो, ज्याला आपण चरित्र हनन म्हणतो किंवा बदनामी म्हणतो, जी केव्हाही मी समोरासमोर एका व्यासपीठावरती खुलासा करायला केव्हाही तयार आहे, ह्या ठिकाणी आवर्जून मला सांगावं असं वाटतं. आज अनेक या ठिकाणी दोन आमदार शशिकांत शिंदे आहेत, वसंतराव भाऊ आहेत, हे दोघंही माथाडी चळवळीत अण्णाभाऊंच्या पाटलांच्या चळवळीत काम करत आहेत. त्यामुळं असं कोणी समजू नये की केवळ जसं शिवाजी महाराजांच्या कुटुंबात आम्ही जन्मणार आहोत, आम्ही त्यांचा वारसा जरी सांगत असतो, तर जसं शिवाजी महाराज हे सर्व देशाचे संपूर्ण सर्व कुटुंबाचे आधारस्तंभ होते, तसेच सर्व माथाडींचे अण्णासाहेब कलाशाचे अण्णासाहेब पाटील हे आधारस्तंभ होते, त्यांचे कुटुंबाचे होतेच होते, सर्व माथाडींचे होते. पण मनापासून सांगावं वाटतं की काल असं बोलण्यात आलं की मी काय जे आता ज्यांनी उमेदवारी जाहीर करणार आहेत त्यांच्या बोलण्यात असं आलं की मी साताऱ्यातली दहशत आता मोडून काढणार आहे. नक्की काढा आपण, पण मात्र एक मला आपल्याला सांगावंसं वाटतं की दहशत दोन टाईपची असतात. आता तुमची दहशत काय मला माहीत नाही, पण माझी दहशत काय मी तुम्हाला सांगतो. माझी प्रेमाची आणि आदरयुक्त दहशत आहे, आणि तुमची दहशत ही कुठली आहे मला माहीत नाही. इंग्लिशमध्ये दोन त्याला म्हणतात, मी आय कमांड रिस्पेक्ट, आणि तुम्हाला जर ते दुसरं लागू होत असेल तर तुम्ही डिमांड रिस्पेक्ट करता. त्यामुळं कृपया गैरसमज पसरू नका. ज्या वेळेस माथाडीचा कुठलाही प्रश्न असेल आणि माथाडीचे जे कामगार असतील त्या संपूर्ण जिल्ह्यातले, ठीक आहे आम्ही लक्ष घालत नाही याचा अर्थ आम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटत नाही अशातला भाग नाही, पण नक्की त्यांचं सुद्धा ज्या ज्या वेळेस त्यांच्या विरोधात आत्ता या शासनाने कुठल्या प्रकारचा कायदा आणण्याचा प्रयत्न केला आणि ती चळवळ मोडरीत करण्याचा प्रयत्न जर केला तर त्या चळवळीत त्याच्या विरोधात जी चळवळ उभी करण्यात येईल, त्या सर्वात पुढं जर कोण असेल तर जो तुमच्याशी आता संवाद साधतोय तो म्हणजे उदयनराजे असेल, एवढं खात्रीशीर या ठिकाणी मला सांगायचं. आज आनंद आहे की सातारचे दोन्ही राजे एकत्रित आले आणि महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीची सत्ता येणार याची ही नांदी आहे असं माझ्यासारखं अनेकांनी देव पाण्यात घातलेली होती, अनेकांनी कान भरण्याचं काम मागच्या काही वर्षात केलं असेल, पण त्या सगळ्यापेक्षा पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी म्हणून आपण एकत्रित आलं पाहिजे ही मोठ्या मनानं ही भावना ठेवून ही दोघेही नेते एकत्रित आले. छत्रपती उदयनराजे हे त्यांनी मनोगत त्यांचं व्यक्त केलंय आणि मला असं वाटतं की आत्ताच मी परभणीहून आलो. परभणीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं मला की छत्रपती उदयनराजेंना जरा आमच्याकडे पाठवा. काल मी नगरला संध्याकाळी होतो, तिथेही मागणी. बीडला होतो, बीडलाही मागणी. जळगावला सकाळी होतो, तिथेही मागणी. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की एवढं चांगलं वातावरण आहे, मागच्या वेळी 3
66,594 ने छत्रपती उदयनराजेंचा विजय आपण सगळ्यांनी केला. यंदा आपल्या सगळ्यांच्या ताकदीनं हा मताधिक्याचा विजय 5 लाखाच्या वर असावा अशी मी आपल्या सगळ्यांची. आज सातारा तालुकाच नाही तर परिसरातले सगळ्या मतदारसंघातले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या समोर जो उमेदवार आहे आपल्यातून आधी भाजपमध्ये गेला, अण्णासाहेब पाटलांच्या मिशीला जो पीळ होता तो पीळ काय आता एवढा पीळ आणि एवढा स्वाभिमान अण्णासाहेब पाटलांच्यात आम्ही लहानपणी बघितलेला आहे. तसं काय आता परिस्थिती राहिली. ही भारतीय जनता पक्षाच्याकडे जागा नाही, शिवसेनेकडे म्हटल्यावर लगेच गाडी शिवसेनेकडे गेली. ज्यांना विचारच कधी स्वस्त बसून देत नाही, ज्यांचा विचार स्थिर नाही आणि जे एका पक्षाचा विचार न करता एकावेळी 3-3 पक्षांचा विचार करतात, अशांकडे आपण लक्ष किती द्यायचं याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. माथाडी कामगारांनी थोडासा अभ्यास केला पाहिजे. नरेंद्र मोदी अलीकडे सांगतात ईज ऑफ डुईंग बिझनेस. ही जी गोंडस नाव आहे, गोंडस फ्रेज आहे, ती सगळी कामगारांच्या मुळावर भारतातल्या येणार. ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे तुम्हाला पाहिजे त्यावेळी तुमचा व्यवसाय चालू करता येतो, कमीत वेळेत कमीत कमी फॉर्मॅलिटी मध्ये तुमचा व्यवसाय चालू करता आला पाहिजे आणि कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी फॉर्मॅलिटी मध्ये तुमचा व्यवसाय बंद देखील करता आला पाहिजे. याला जगात ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतात. आपल्या देशाचा ईज ऑफ डुईंग मध्ये बिझनेस मध्ये क्रमांक पुढे नेण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करतायत. त्याच्यात पुढे काय वाढून ठेवलेलं आहे मी तुम्हाला सांगतो. कारण मी एकेकाळी जागतिक बँकेत राज्याचा अर्थमंत्री म्हणून गेल्यावर तिथल्या जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी माझ्या हातात एक डॉक्युमेंट दिलेलं. त्यात ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये या सगळ्या गोष्टी आहेत जे नरेंद्र मोदी आज त्याची भाषा करतात. आणि म्हणून माथाडी कामगारांचा कायदा जो आहे तोच पुढच्या, हे सरकार जर महाराष्ट्रात पुन्हा आलं, भाजप शिवसेना पुन्हा आली तर या सगळ्यांच्या डोळ्यात खुपसतंय ते नव्या मुंबईतलं, मुंबईच्या परिसरातलं माथाडी कामगारांची सत्ता आणि राज्य. हे मोडून काढल्याशिवाय आपला पक्ष वाढत नाही असं समजणारा या दोन्ही पक्षातल्या प्रमुखांचा वर्ग आहे. आणि म्हणून ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये माथाडी कामगारांसाठी यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलेले कायदे कसे मोडीत काढायचे याची पावलं भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेची माणसं आता टाकायला लागली आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आपण सगळ्यांनी माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार साहेबांनी जी ताकद आयुष्यभर लावली, जेव्हा जेव्हा माथाडी कामगारांनी चव्हाण साहेबांची आठवण काढली, वसंतराव दादांची आठवण काढली, शरद पवार साहेबांची आठवण काढली, तेव्हा तेव्हा हे नेते त्यांच्या मदतीला गेले. कायद्यामध्ये सुधारणा करत त्यांना संरक्षण देण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी केलेलं. आणि म्हणून मला चिंता नाहीये, आपणही घराघरात जाऊन माथाडी कामगारांच्या हितासाठी राष्ट्रवादीच निवडून आली पाहिजे हे आपण सगळ्यांनी शेवटच्या टोकाला जाऊन सांगितलं. मी फार वेळ बोलत नाही. माझी एकच दुसरी सूचना आपल्याला आहे आणि ती सूचना म्हणजे आपल्या सगळ्यांनी घराघरापर्यंत जाऊन प्रचार केला पाहिजे. शत्रूला कधीही कमी लेखायचं नसतं. आपण जवळपास सगळ्या मतदारसंघात बूथ कमिट्या केलेल्या आहेत. ज्या काही शिल्लक असतील सगळे सन्माननीय आमदार महोदय आणि त्या मतदारसंघाचे नेते आहेत. उरलेल्याही बूथ कमिट्या पुढच्या 4-8 दिवसात करा. समोरच्या बाजूने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद आपल्याला कळतही नाही, पण घरात बसून त्या आमच्या भगिनीच्या मनात काळेबरं घालण्याचं काम RSS कार्यकर्ते करतात. सभा इकडे चालू असते, सभेला असंख्य गर्दी जमलेली असते,
त्याच वेळी ते गाव पोखरण्याचं काम RSS माणसं घराघरात जाऊन फिरून करत असतात. त्यापासून आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे, हीच माझी आपण सगळ्यांना विनंती. मला चिंता वाटत नाही, पण मी सगळ्या महाराष्ट्रातले सांगतो, मला आनंद आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनं आता ही निवडणूक हातात घेतलेली. मी ज्या ज्या ठिकाणी मागच्या 6-7 दिवसापासून गेलो, काल पर्यंत ते कर्ज पोहोचवलं, त्या 31 लाख कोटी रुपयाचा हिशेब हा नरेंद्र मोदींनी या देशाला दिलं पाहिजे. मी काल परवा कराडच्या भाषणात सांगितलं, तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही, पण सभागृहात मी विधानसभेत जवळपास 29-30 वर्ष इथं अनेक मान्यवर सभागृहात आहेत. अनेक आमदार ज्यावेळी मंत्र्यांना आग्रह करतात त्यावेळी मंत्री काय सांगतात की विधानसभेत, आपल्या विधानसभेमध्ये सभागृहात पुरवणी मागण्या दाखवतो आणि मग खर्चाला परवानगी देतो. पण नरेंद्र मोदी साहेबांनी देशाच्या संसदेसमोर पैसे 96,910 कोटी का काहीतरी अशी रक्कम, म्हणजे 1 लाख कोटी रुपये, 1 लाख कोटी नरेंद्र मोदींनी भारताच्या लोकसभेसमोर मांडलेच नाही, तसेच खर्च केले. त्या 1 लाख कोटी रुपयाचा हिशेब दिला नाही म्हणून CAGने या देशातल्या 17-18 या वर्षाच्या अहवालात आक्षेप घेतलेले, जे 19च्या जानेवारी महिन्यात आता प्रकाशित झालेले. आणि त्यामुळे देशात काही सगळं आलबेल नाहीये. जे सरकार रिझर्व्ह बँकेकडून 25-30 हजार कोटी रुपये मागून घेतं, ते तुमच्या आमच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे कसं वळणार, हा माझा खरा सवाल आहे. आम्ही काल जाहीरनामा प्रकाशित केलाय. त्या जाहीरनाम्यामध्ये आमचं देशात सरकार येणार आहे, त्यामध्ये सरसकट भारतातल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा आमच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात केली. राहुल गांधी तर आणखीन एक पाऊल पुढे गेले. नरेंद्र मोदी द्यायला लागलेले 6,000 रुपये वर्षाला, म्हणजे महिन्याला 500 रुपये, म्हणजे 5 जण घरात असतील तर दिवसाला 3.25 रुपये नरेंद्र मोदी आपल्याला पाठवायला तयार आहे. आणि माणसांनी मतं द्यावीत म्हणून गडबडीत आता 1 हप्ता पाठवले. पण राहुल गांधींनी, जे आमच्या देशाच्या आघाडीचे नेते आहेत, त्यांनी काल अभूतपूर्व घोषणा केली. या देशातल्या गरीबातल्या गरीब अशा 20% लोकांना, या देशातल्या गरीबातल्या गरीब अशा 20% लोकांना दरवर्षी 72,000 रुपये देण्याचं वचन त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात, जाहीरनामा अजून प्रकाशित झाला नाही पण त्यांनी घोषणा केली. या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना लक्षात घेतल्या तर एका बाजूला आपल्या समोर बोलणारा पण न करणारा नेता, आणि दुसऱ्या बाजूला या देशाच्या सामान्य माणसाला 72,000 रुपये, गरीबातल्या गरीब माणसाला 20% लोकसंख्येला, म्हणजे गरीबाच्या लोकसंख्येमधल्या 20% लोकांना हा निधी देण्याचं त्यांनी वचन आपल्याला दिलेलं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी थोडासा तुलनात्मक अभ्यास करा.